नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. उद्या येत आहे वर्षातील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ असा गुरुपौर्णिमेचा दिवस. शास्त्रानुसार या दिवशी केलेले काही साधे उपायही अनेक पटींनी फळ देतात असे मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणती एक वस्तू अर्पण केल्याने गुरुकृपा मिळते, गाईला काय खाऊ घालावे, घराच्या उंबरठ्यावर कोणता उपाय करावा, नारळाचा उपाय कसा करावा, मुलांच्या अभ्यासासाठी आणि नोकरीसाठी काय करावे, आणि शेवटी असा एक उपाय जो अनेक जण नकळत चुकवतात आणि कोणत्या एका गोष्टीमुळे लग्न, विवाह, नोकरी मिळेल, या नारळाचं स्वामींच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद मिळेल. तर ते काय करायचं आहे उपाय हे मी शेवटी सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही स्वामी समर्थ, दत्तगुरू किंवा आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरुशिवाय ज्ञान नाही, दिशा नाही आणि जीवनाला योग्य अर्थही मिळत नाही. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ सण नसून कृतज्ञतेचा दिवस मानला जातो. गुरुपौर्णिमेला मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत इतके विशेष का मानली जाते, तर आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच एक प्रसिद्ध श्लोक आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा अर्थ गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तेच आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली ही प्रार्थना, जप, दान, सेवा आणि गुरु स्मरण विशेष पुण्यदायी ठरते. त्यामुळे हा दिवस वर्षातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय करावे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तात किंवा लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. त्यानंतर आपल्या गुरुचे, श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्यांचे स्मरण करावे. हात जोडून मनापासून प्रार्थना करा, हे गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञान, संकटे आणि दुःख दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि सदैव कृपा ठेवा. मनापासून केलेली ही प्रार्थना सर्वात प्रभावी मानली जाते. गाईला ही खास वस्तू खाऊ घाला. शास्त्रानुसार गाई ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाईला आपल्या श्रद्धेनुसार हिरवा चारा, गूळ, पोळी, भाकरी किंवा इतर योग्य खाद्यपदार्थ अर्पण केल्यास पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. गायीची सेवा करताना अहंकार नसावा. प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवा आणि मनात गुरूंचे नामस्मरण करा. असे केल्याने मनाला समाधान मिळते आणि सेवाभाव वाढतो. घरच्या मुख्य उंबरठ्यावर हा शुभ उपाय करा. गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य उंबरठा स्वच्छ धुवावा. त्यानंतर सुंदर रांगोळी काढावी आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. हळद आणि कुंकू लावून घरात सकारात्मकतेचे स्वागत करावे. यावेळी मनात प्रार्थना करा, हे गुरुदेव, आमच्या घरात सदैव सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धी नांदो. लक्षात ठेवा, कोणताही उपाय श्रद्धा आणि सदाचार आणि सकारात्मक कृतीसोबतच केल्यासच त्याचे खरे महत्त्व असते. गुरुपौर्णिमेला नारळ अर्पण करण्याचे धार्मिक महत्त्व. गुरुपौर्णिमा मित्रांनो, हिंदू धर्मात नारळाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. नारळ हे संपूर्ण समर्पण, पवित्रता आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त किंवा आपल्या गुरूंच्या चरणी श्रद्धेने एक नारळ अर्पण केला तर तो आपल्या कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. नारळ अर्पण करताना मनात अशी प्रार्थना करा, हे गुरुदेव, माझ्या जीवनातील अहंकार, भीती आणि अडथळे दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि सदैव आपल्या कृपेची सावली राहू द्या. मुलांच्या अभ्यासासाठी विशेष प्रार्थना. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी आपला चांगला अभ्यास करावा, योग्य संस्कार मिळावेत आणि जीवनात यशस्वी व्हावे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलांच्या नावाने देवासमोर दिवा लावून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. जर मूल तुमच्यासोबत असेल तर त्याला गुरु, शिक्षक आणि आईवडिलांना नमस्कार करण्याची सवय लावा. श्रद्धेनुसार अशी प्रार्थना करा, हे गुरुदेव, माझ्या मुलाला ज्ञान, विवेक, चांगले आरोग्य आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. नोकरी आणि व्यवसायासाठी प्रार्थना. अनेक जण नोकरी मिळत नसल्यामुळे किंवा व्यवसायात अडचणी येत असल्यामुळे चिंतेत असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे स्मरण करून प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळावे अशी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, प्रार्थना मनाला बळ देते, तर यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. श्रद्धा आणि कर्म यांचा समतोलच जीवनात खरे यश मिळवून देतो. विवाहात अडथळे येत असतील तर ज्यांच्या विवाहात विविध कारणांमुळे विलंब होत आहे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवासमोर मनापासून प्रार्थना करावी. आपल्या जीवनातील योग्य जोडीदार मिळावा, कुटुंबात आनंद नांदावा आणि योग्य वेळी शुभ कार्य घडावे अशी प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार गुरुकृपा मनाला संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मकता देते. उंबराच्या झाडाच्या धार्मिक महत्त्व म्हणजे उंबराचे झाड अनेक ठिकाणी पवित्र मानले जाते आणि दत्त संप्रदायात त्याला विशेष स्थान आहे. जर तुमच्या परिसरात उंबराचे झाड असेल आणि तेथे जाणे शक्य असेल तर नम्रतेने दर्शन घ्या आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचवता प्रार्थना करा. हे श्री दत्तगुरु, हे श्री दत्तगुरु, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. आमच्या जीवनात सद्बुद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो. मनापासून केलेली ही प्रार्थना आणि चांगली कर्मे हीच गुरुकृपा प्राप्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. तर गुरुपौर्णिमेला दान का करावे? मित्रांनो, आपल्या धर्मग्रंथामध्ये दानाला अत्यंत महत्त्व दिले आहे. परंतु दान म्हणजे केवळ पैसा देणे नाही. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे हेही दानच आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला प्रेमाने मदत केली तर त्यातून समाजसेवेची एक भावना वाढते. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नम्रतेने आणि निस्वार्थ भावनेने दान करावे. या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? गुरुपौर्णिमा हा संयम, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. या दिवशी शक्यतो खोटे बोलणे, वादविवाद करणे, कोणाचा अपमान करणे, राग धरणे किंवा गुरु, शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा अनादर करणे टाळावे. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. देवपूजा, नामस्मरण आणि चांगले विचार यामध्ये वेळ घालवा. गुरुकृपा मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे चांगले आचरण. गुरुच्या आशीर्वादाचे खरे रहस्य. अनेकांना वाटते की गुरूंचा आशीर्वाद म्हणजे चमत्कार, पण खऱ्या अर्थाने गुरूंचा आशीर्वाद म्हणजे योग्य विचार, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटात धैर्य आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची शक्ती. ज्या व्यक्तीच्या जीवनात हे गुण येतात त्यांचे आयुष्य हळूहळू बदलू लागते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाह्य पूजेबरोबरच मन शुद्ध ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुरुमंत्र आणि नामस्मरणाचे महत्त्व. जर तुम्हाला तुमच्या गुरूंकडून गुरुमंत्र प्राप्त झाला असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने त्यांचा जप करा आणि जर गुरुमंत्र नसेल तर आपल्या श्रद्धेनुसार श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या उपास्य देवतेचे नामस्मरण करू शकता. नामस्मरणामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचारांना बळ मिळते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुटुंबासाठी ही प्रार्थना करा. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने काही क्षण एकत्र बसून प्रार्थना करा. हे गुरुदेव, आमच्या घरात प्रेम, एकता, आरोग्य, समाधान आणि सद्बुद्धी कायम राहू द्या. आम्हाला योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या. आमच्या मुलांना उत्तम शिक्षण, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्य लाभू द्या. ही प्रार्थना मनापासून केल्यास मनाला एक सकारात्मक ऊर्जा आणि समाधान मिळते. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी हा दिवा नक्की लावा. मित्रांनो, गुरुपौर्णिमेची संध्याकाळ अत्यंत मंगल मानली जाते. दिवसभर पूजा, जप आणि सेवा केल्यानंतर संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीसमोर श्रद्धेने तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश कायम ठेवा. लक्षात ठेवा, दिव्याचा प्रकाश हा केवळ घर उजळत नाही तर तो आपल्या मनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
गुरुसेवा म्हणजे नेमके काय? अनेकांना वाटते की गुरुसेवा म्हणजे फक्त पूजा करणे, पण खऱ्या अर्थाने गुरुसेवा म्हणजे त्यांनी दिलेल्या चांगल्या शिकवणीचे पालन करणे, सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, आई वडिलांचा आदर करणे, शिक्षकांचा सन्मान करणे, गरजूंना मदत करणे आणि चांगले कर्म करणे हीच खरी गुरुसेवा आहे. जर आपण हे आचरणात आणले तर तीच गुरूंना सर्वात मोठी गुरुदक्षिणा ठरते. गुरुपौर्णिमेचा सर्वात मोठा संदेश. गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की ज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे. पैसा, संपत्ती आणि यश महत्त्वाचे आहेत, पण योग्य ज्ञान, विवेक आणि संस्कार नसतील तर त्या सर्व गोष्टींचे महत्त्व कमी होते. म्हणून या दिवशी स्वतःला एक संकल्प करा, मी चांगले विचार स्वीकारेन, चुकीच्या सवयी सोडेन आणि सदैव योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी हा संदेश तुम्हाला नक्की आवडेल. श्री स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, धैर्य आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी घाबरू नका. श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची साथ असेल तर कठीण वाटणारे ध्येयही गाठता येते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे नामस्मरण करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवून नवीन सुरुवात करा. आजच हा संकल्प करा. हा पवित्र दिवस संपण्यापूर्वी स्वतःशी एक वचन घ्या, दररोज काही मिनिटे नामस्मरण करेन, आई वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करेन, कोणाचाही अपमान करणार नाही, शक्य तितकी गरजूंना मदत करेन, चांगले विचार आणि चांगले कर्म यांचा मार्ग स्वीकारेन. मित्रांनो, याच गोष्टींमधून गुरुकृपेचा खरा अनुभव मिळतो. गुरुकृपा म्हणजे नेमके काय? मित्रांनो, अनेक जण विचारतात की गुरुकृपा कशी ओळखायची? गुरुकृपा म्हणजे अचानक चमत्कार होणे एवढेच नाही. गुरुकृपा म्हणजे संकटात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर वळणे, मनाला शांतता लाभणे आणि जीवनात चांगले बदल घडत जाणे. जेव्हा माणूस श्रद्धा, नम्रता आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारतो तेव्हा गुरुकृपेची अनुभूती त्याला हळूहळू येऊ लागते. गुरुकृपेच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही संपूर्ण कुटुंबाने हे करा. काय तर या पवित्र दिवशी संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने देवासमोर एकत्र बसावे, दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि काही मिनिटे श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने एकमेकांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने घरात प्रेम, आपुलकी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. दोन्ही हात जोडून मनापासून ही प्रार्थना करा. हे गुरुदेव, आमच्या जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश द्या. आमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि ऐक्य नांदो. आमच्या मुलांना उत्तम शिक्षण, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्य लाभू दे. आम्हाला योग्य कर्म करण्याची प्रेरणा द्या आणि प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करण्याची शक्ती द्या. सदैव आमच्यावर तुमची कृपादृष्टी राहू दे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय धार्मिक आणि श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतावर आधारित आहेत. श्रद्धेबरोबरच प्रामाणिक प्रयत्न, चांगले आचरण, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण मेहनत ही देखील यशासाठी तितकीच आवश्यक आहे. आणि गुरुकृपा आणि आपले कर्म या दोन्हीचा सुंदर संगमच जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी बनवतो. मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर आपल्या गुरु, आई वडील, शिक्षक आणि ज्ञान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा. अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच भक्तिमय आणि धार्मिक आणि उपयुक्त व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.